वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आला, मात्र तो 22 दिवसांपासून नेमका कुठे होता, कुठे गेला होता याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर तो सुरुवातीचे दिवस पुण्यामध्ये राहिलेला आहे। नागपूरमध्ये ज्यावेळी हिवाळी अधिवेशन सुरू होतं, सगळे नेते, सगळे मंत्री हे नागपूरमध्ये होते। याच हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेमध्ये उचलला गेला आणि या प्रकरणात ज्याच्यावर आरोप झाले तो वाल्मिक कराड देखील नागपूरमध्ये होता आणि त्यानंतर तो पुण्यात होता। दरम्यान 22 दिवस कराड नेमका कुठे होता जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अधिवेशनादरम्यान वाल्मिक कराड नागपूरमध्येच होता। हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी झाल्यावर तो फरार झाला। वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर पुण्यात गेल्याची माहिती मिळते। 8 दिवसांपूर्वी वाल्मिक कराड महाराष्ट्राबाहेर गेला। कराड सुरुवातीला गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये फिरला। सीआयडी सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी केलेल्या महिलेच्या घरी काही दिवस कराडचा मुक्काम होता। पुण्यात शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडचा 2 दिवस कारने प्रवास झाला। महाराष्ट्रातून फरार झाल्यावर वाल्मिक कराडचं मध्य प्रदेशात त्यानं देवदर्शन देखील घेतलं। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, धक्कादायक आहे, अधिवेशन सुरू होतं, मंत्री नेते नागपूरमध्ये होते, त्याच्या अटकेची मागणी केली जात होती आणि तो नागपूरमध्येच होता, तरीही कोणाला कळू शकलं नाही। त्यानंतर तो पुण्यात होता। पुणे पोलिसांची देखील कामगिरी खूप आजपर्यंत कौतुकास्पद आहे, पण तरीही तो कुठे सापडला नाही। नेमकं काय घडलं या 22 दिवसांमध्ये? प्रज्ञा, आपण जे सांगतोय की वाल्मिक कराड हा ज्यावेळी फरार झाला त्यावेळी तो देवदर्शनाला गेला नाही, तर त्यांनी स्वतः ज्यावेळी देवदर्शन केलं, उज्जैनमध्ये गेला, त्यावेळी स्वतःच्या फेसबुक वरती जाऊन त्यांनी पोस्ट केलेला फोटो आहे। ज्या दिवशी उज्जैनला त्यांनी दर्शन घेतलं त्या दिवशी त्याच्यासोबत पोलीस गार्ड जे महाराष्ट्र शासनाचे पोलीस आहेत ते सुद्धा त्या फोटोमध्ये दिसत आहेत। त्यामुळे त्या दिवशी तो फरार नव्हता, तिथून पुढे तो फरार झाला। आपण जे म्हणतोय की नागपूर अधिवेशनाचा आपण दाखला देतो, तर नागपूर अधिवेशनाच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती जो काही आरोप झाला तो पहिल्यांदा अंबादास दानवे यांनी केला होता की वाल्मिक कराड हा अधिवेशन दरम्यान तो नागपूरमध्येच होता। सीआयडीच्या सूत्रानुसार तो होता का नाही याची खातरजमा केली जाते। एक मात्र खरं आहे की या दरम्यान 20-22 दिवस वाल्मिक कराड जिथे फरार होता तो अनेक ठिकाणी म्हणजे देवदर्शन करत फिरत होता। विशेष म्हणजे या 17-18 दिवसामध्ये त्याने स्वतःची गाडी वापरली फिरण्यासाठी, कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टचा त्यांनी सहारा घेतलेला नाहीये आणि ज्या व्यक्तीची चौकशी त्याच्या जवळच्या महिलेची करण्यात आली होती तिलाही तो भेटलेला नाहीये असं माहिती समोर येते। मात्र ज्या जवळच्या व्यक्ती सीआयडीने ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे त्याचा संपर्क आहे का हे ज्यावेळेस तपासलं त्यानंतर वाल्मिक कराड कुठे कुठे फिरला याची माहिती सीआयडीला मिळाली। अर्थात ती जरी माहिती मिळाली असली तरी पुणे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही। या संदर्भात तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा जे महाराष्ट्र आणि परळी, बीड या बाजूच्या एरियामधली गावं आहेत तिकडे ते गेले, तिकडे फिरला आणि तिथून देवदर्शन करून तो शेवटी पुण्यामध्ये आला। अर्थात पुणे पोलिसावरती हा प्रश्न विचारला जातोय की पुणे पोलीस जरी त्याचा तपास करत असले, सीआयडी जरी तपास करत असले तरी मग तो पुण्यात असताना पोलिसांना काय सापडला? कारण ज्यावेळी तो शरण आला तो स्वतःहून आला, त्याने तसा स्वतःचा व्हिडिओ केला आणि त्यानंतर तो पोलिसाला शरण आला। त्यामुळे 17-18 दिवस वाल्मिक कराड जिथे फिरला बहुतेक ठिकाणी देवदर्शन करत, ज्या ठिकाणी मोठे देव आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी गेला आणि हे करत असताना तो स्वतःच्याच गाडीचा वापर करत होता असे आपल्याला माहिती मिळते। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भातले अपडेट गोविंद जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।